जात पात धर्मपंथाच्या बेड्या वारकरी चळवळीनं तोडून टाकलेल्या आहेत. हरितू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण. वारकरी संतांनी या धर्मव्यवस्थेची चिकित्सा करायचं काम केलं. सगळेच लोक जर समान असले तर उच्चवर्णीयाचा उच्चपणा कायम राहत नाही आणि म्हणून ते नेहमी समतेला विरोध करतात. कारण संताचा विद्रोहच मुळामध्ये संताच्या झालेल्या छेळाची पावती आहे. दगडाचा देव नवसासी पावत तरी का भंगत आघाताने. श्रीमंताला नरकाची भीती आणि गरीबाला श्रीमंतीची आशा दाखवली आणि दोघालाही लुटण्याचं काम व्यवस्थेने केलेलं आहे. महाराज, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विद्रोही कीर्तनकार म्हणून किंवा एक विद्रोही व्याख्याता म्हणून ओळखला जात. वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर वारकरी संप्रदाय हा भक्ती मार्ग सांगतो, भक्ती शिकवतो. मग भक्ती आणि विद्रोह एकत्र कसे नांदू शकतात? हा प्रश्न सुद्धा वारकरी चळवळीच्या विचाराच्या मुळाशी जाणार आहे. कारण आपल्या सगळ्याला वाटते की वारकरी चळवळीनं जे भक्ती परंपरा चालू केली याचा अर्थ वारकरी चळवळ फक्त शांतता शिकवते. हे खरे, वारकरी संप्रदाय शांतता शिकवते, जेवढं खरे तेवढंच वारकरी संतांनी या धर्मव्यवस्थेची चिकित्सा करायचं काम केलं. प्रसंगी वारकरी संप्रदायाने साधू संतांनी वारकरी संतांनी त्यांचा जो विठ्ठल आहे, त्यांचा जो देव आहे, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. म्हणजे पुण्यवंत पाताळ लोके नेला, अशा प्रकारचे खूप अभंग आहेत की धुंद झाला तुझा दरबार, किंवा हरितू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण, असे अभंग त्यांनी सुंदर पद्धतीचे लिहिलेल्या देवाची चिकित्सा केलेली आहे. संत नामदेव महाराज तर म्हणतात की अरे भगवान, तुझ्या मंदिरामध्ये येऊन जर माझा अस्पृश्यपणा जर नष्ट होत नसेल तर मी तुझा निषेध करणार आहे. कारण एकीकडं सांगितल्या जाते, तुमचं तत्वज्ञान सांगितल्या जाते की माणसं सगळे समान आहेत. एवढं असून एका कनिष्ठ जातीमधून जन्माला आलो म्हणून मला जर तुझ्या मंदिरामध्ये येऊन कीर्तन करायचा अधिकार जर नसेल, आणि दुसऱ्या बाजूला तर सांगितल्या जाते यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री जात पात धर्मपंथाच्या बेड्या वारकरी चळवळीनं तोडून टाकलेल्या आहेत. आणि असा असतेवेळी तू जर आम्हाला या ठिकाणी न्याय देऊ शकत नसेल तर मी जगात ओरडून सांगणार आहे की देवा, आता तुझा पावर राहिलेला नाही. कारण तुझं जे वर्चस्व होतं ते वर्चस्व या टोळीनं, एका समाज कंटक टोळीनी हे तुझी जी समता अधिष्ठित प्रक्रिया आहे ती प्रक्रिया थांबवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा, पतित पावन नवशी म्हणून जातो माघारा. मी जाऊन ओरडणार आहे लोकांना की आता काय त्याच्यामध्ये पावर राहिला नाही. विद्रोह, एवढा विद्रोह केलेला आहे संतांनी. कारण संताचा विद्रोहच मुळामध्ये संताच्या झालेल्या छेळाची पावती आहे. कारण संतांनी विद्रोह केला नसता, केवळ शांतता शिकवली असती, संतांनी केवळ लोकांना भगवंताचं नामच घ्या एवढंच मर्यादित जर सांगितलं असतं तर इथल्या साधू संतांचा छळ झाला नसता. संतांनी काय सांगितलं? संतांनी त्या शतकामध्ये कर्मकांडाच्या छाताडावरती पाय देऊन त्यांनी सांगितलं की आपला परमेश्वर वेगळा आहे. हे जे धर्ममार्तंड ज्याला म्हणतात, जे या देव आणि धर्माची आपल्या उपजीविकेसाठी वापर करतात, असे जे लोक आहेत, या लोकांच्या विरोधात साधू संतांनी आवाज उठवला. आणि आवाज उठवल्यामुळं झालं काय की लोकांचा या कर्मकांडी व्यवस्थेवरचा विश्वास उडायला लागला आणि नाम संप्रदाय, भक्ती संप्रदायाकडे हे लोक वळायला लागले. आमच्या साधू संतांनी, ते कुठल्याही पंथाचे असू दे साधू संत, या सगळ्या साधू संतांनी सामाजिक एकात्मता आणि सामाजिक समता प्रस्थापित केली. आणि या देशामधल्या उच्चभ्रू लोकांना सगळं काही चालतंय पण समता चालत नाही. समता का चालत नाही? सगळेच लोक जर समान असले तर उच्चवर्णीयाचा उच्चपणा कायम राहत नाही आणि म्हणून ते नेहमी समतेला विरोध करतात. जसं त्यांनी संताचा छळ केला तसं बुद्धाचा छळ केला. म्हणजे ह्यांनी बळीराजापासून सगळी जर परंपरा बघितली तर बळी सर्वस्वे उदार जेणे उभारीला कर करुणिका हात तो पाताळे घातीला, असं तुकोबाराय सांगतात. नामदेवराय म्हणतात छळोनी या बळी पाताळी घातीला. हा देवालाच प्रश्न आहे. म्हणजे ते भगवंताला विचारतात, अरे एवढा पुण्यश्लोक, कष्टाला न्याय देणारा बळीराजा, आमच्या बहुजन समाजाचं दैवत, कष्टकऱ्याच्या श्रमाला प्रतिष्ठा देणारी व्यवस्था तू नष्ट केलेली आहेस. मग आम्हाला प्रश्न पडतोय की या देशामध्ये ही व्यवस्था द्विध्रुवीय आहे. म्हणजे एका बाजूला समतेचा पुरस्कार करणारे आमचे बहुजन समाजामधले बसवेस बसवण्णा असतील किंवा त्या ठिकाणी
स्वामी चक्रधर असतील, नामदेव महाराज असतील, येवाना संत माऊली असतील, कारण या सगळ्याचा छळ या लोकांनी केलेला आहे. याचं कारण की त्यांचं विरोध असण्याचं एकच कारण होतं की त्यांनी या सनातनी व्यवस्था जी आहे यांची पूर्वग्रह दूषित, वर्ण आश्रम अधिष्ठित, स्रोत स्मार्त युक्त या व्यवस्थेलाच यांनी त्या ठिकाणी आव्हान दिलं होतं आणि याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला होता. आणि म्हणून खूप खूप विद्रोह आहे. नामदेवराय सारखे, कबीरासारखे लोक सांगतात, पहाड पुजल्यानंतर, दगड पुजल्यानंतर मला जर देव मिळत असेल तर मी म्हणजे मोठा एक पर्वत पूजण्याची क्षमता आहे, आणि दगडामुळे देव मिळत असेल तर मी तर माझ्या घरचं जातं पूजीन, कारण जातं मला किमान पीठ तरी द्यायचं काम करते. नामदेवरायांनी तर असा प्रश्न केला, दगडाचा देव नवसासी पावत तरी का भंगत आघाताने. किती सुंदर सांगितलेलं आहे. तो आमची इच्छा कामना जर पूर्ण करीत असेल तर त्यांचं म्हणणं आहे की तर तो दगडानं का भंगतो, हा नामदेवरायचा प्रश्न आहे. आणि म्हणून नामदेवराय सारख्या लोकांनी काय विचारलं की बाबा, मंदिरातल्या मूर्तीकडून आम्ही प्रेरणा जरी घेत असलो तरी आमच्या भक्तीचं उद्दिष्ट त्याच्याही पलीकडचं आहे. म्हणजे आम्ही हे पहिलं भाळे भोळे जे असा सामान्य लोक आहेत, या सामान्य लोकांसाठी काही तत्वज्ञान मांडलेलं आहे, आणि आमच्या चळवळीतला अंतिम उद्देश म्हणून काय आहे हे नामदेव महाराजांनी क्लिअर केलेलं आहे. तर म्हणून याच्यासाठी मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो एका वाक्यात, मऊ मेनावनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेद व्हायचे. तुकोबाराय म्हणतात, वेळ प्रसंगी आम्ही मेणापेक्षा मऊ असतो, पण परिस्थितीत जर आली तर वज्रापेक्षा आम्ही कठीणही होऊ शकतो. म्हणजे संतांच्या भक्ती मार्गाचं एकच रूप बघितलंय आपण, दुसरं रूप काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि यासाठी संत चळवळ ही त्या ठिकाणी विद्रोह, तिचे दोन अंग आहेत, एक विद्रोह आहे आणि दुसरी शांतता आहे. आणि ही संताची शांतता म्हणजे बुद्धाच्या भाषेत जर सांगायचं असेल तर संताची शांतता म्हणजे या ठिकाणी बलवंताची अहिंसा आहे, सोप्या भाषेत. म्हणून हे एकच आहे. महाराज, तुम्ही आता जे काही सांगितलं त्यावरून हे स्पष्ट होतं की संतांची जी परंपरा आहे ती विद्रोहाची आहे, विज्ञानवादी परंपरा आहे. इथले जेवढे काही भेद आहेत ती भेद नष्ट करून माणूस निर्माण झाला पाहिजे, खरा माणूस तयार झाला पाहिजे. म्हणजे जातीभेद असेल, धर्मभेद असेल, असल्या प्रकारच्या कुठल्याही भेदाला मूठ माती देण्याचं काम संतांचं आहे. पण खरा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या आतापर्यंत संत परंपरा आताच्या काळाला पाहिलं तर तुम्ही जसं विद्रोही बोलता किंवा तुम्ही जी खरी परंपरा सांगता संतांची, कीर्तनाची असेल, ती परंपरा इतर कुठलेही महाराज सांगताना दिसत नाही. इतर कुठल्याही महाराजांचा जर विचार केला तर ते सनातनी व्यवस्थेला किंवा देव असेल, धर्म असेल, स्वर्ग नर्क, श्रद्धा अंधश्रद्धा, कर्मकांड ह्याच गोष्टीवर जास्त बोलताना दिसतात. याचं कारण तुम्हाला काय वाटतं? क्रांती आणि प्रतिक्रांती हे दोन भाग असतात. आणि म्हणून संतांनी एखादी क्रांतीची घोषणा केली, क्रांती अंमलात आणायचं काम केलं की ते नष्ट करण्यासाठी त्याच्यावर प्रतिक्रांतीचं सावट येत असते. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरी, जगद्गुरू तुकोबाराय, शिवशाहू विचाराच्या माध्यमामधून समाजामध्ये ही जी क्रांती झाली, या क्रांतीला नष्ट करून पुन्हा एकदा या ठिकाणी हीच कर्मकांडाची जी यंत्रणा आहे ती आमच्यावर परंपरा लादण्याचा प्रयत्न या ठिकाणी व्यवस्थेने केलेला आहे. आणि यासाठी ही जी विषमतावादी व्यवस्था पूर्ण ताकदीने काम करत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एक विषय आहे की ही विषमतावादी व्यवस्था ही सर्व अर्थानं सर्व ताकदीनं काम करत असते आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा त्याच्या मूळ विचारापासून दूर न्यायचं काम करत असते. आणि म्हणून बहुतांश लोक आज वारकरी चळवळीच्या समतेच्या विचारापासून दूर जाऊन धर्मांध बनायला लागलेली आहे, ती वस्तुस्थिती आहे. महाराज, तुम्ही खूप चांगलं सांगितलं. पण मला एक म्हणायचं आहे की प्रबोधनाची जी परंपरा आहे, मानव जागृतीची जी परंपरा आहे, ती बुद्धाच्या अगोदरपासून सुरुवात झालेली आहे. बुद्धांनी पण प्रवचनं दिलेली आहेत, समाज प्रबोधन केलेलं आहे. यावरून आपल्याला कळतं की बुद्धाच्या अगोदरपासूनच हा लढा सुरू आहे. लोकांना ह्या गोष्टी माहीत नाहीत असं नाही. त्यांना माहित आहे की बाबा जातीभेद करू नये, स्वर्ग वगैरे कुठेही अस्तित्वात नाही, ह्या सगळ्या गोष्टी तोतांड आहेत. हे अनेक काळापासून संतांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक महापुरुषांनी सुद्धा सांगितलेलं आहे. असं असताना सुद्धा लोक त्याच मार्गावर का जातात, याचं कारण तुम्हाला काय वाटतं? कमीत कमी शब्दामध्ये याचा भाव आशय जर व्यक्त करायचा असेल तर सामाजिक परिवर्तन करणारी जी चळवळ आणि जो प्रवाह असतो तो प्रवाह कधी कधी खंडित होतो. जोपर्यंत आम्ही प्रभावीपणानं एखाद्या गोष्टीची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत यशस्वी होत असते. पण कालांतरानं काय होते, याचे विरोधक जे आहेत ते व्यवस्थेचे, ते याच्यावर आक्रमण करत असतात. आणि ते याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणलं तर लिखित बदल करत असतात, एका अर्थानं जनुक बदलण्याचं काम करत असतात. आणि म्हणून
आमचा चेहराच जर आम्ही हरवलो तर आम्ही क्रांती नाही करू शकत. आणि म्हणून बुद्धाच्या अगोदरच्या काळापासून सुद्धा या देशामध्ये वैचारिक प्रबोधन जे आहे, म्हणजे बाजूची तर दोन आहेत. एक हिंसेच्या मार्गाने परिवर्तन करणारी आणि दुसरे वैचारिक पद्धतीने सामाजिक परिवर्तन करणारी. आणि म्हणून वैचारिक परिवर्तन कधीपाशी चालत असते, जोपर्यंत विचाराची परंपरा चालू आहे तोपर्यंत चालत असते. आणि ज्या दिवशी वैचारिक परंपरा थांबेल, प्रबोधनाच्या चळवळीत थंडावल्या की प्रतिक्रांती करणारे लोक आक्रमक होत असतात. आणि म्हणून वेळोवेळी तसंच असते. उदाहरणार्थ तुकोबारायच्या काळामध्ये 100% वारकरी संप्रदाय चालला. मग नंतरच्या काळामध्ये काही लोकांनी तिला एक आशय, वेगळा अभ्यासक्रम द्यायचं काम केलं, त्याच्यामध्ये वेगळी भाषा लादण्याचं काम केलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की वारकरी हा भोळा बाबडा रांगडा ही त्याचं स्वरूप होतं. ते त्याचं पुन्हा त्या ठिकाणी म्हणजे मागणी यायचं काम केलं, त्याला एक विशिष्ट अशा प्रकारचा आकार द्यायचं काम केलं. आणि जे वारकरी संप्रदायाने नष्ट केलं होतं पुन्हा त्याच्यावर तेच लादण्याचं काम केलेलं आहे. आणि हे चालतच असते. महाराज, मला काय वाटतं, तुम्ही म्हणला भोळा बाबडा, पण हे किती दिवस भोळा राहावं? कारण मला काय वाटतं की कदाचित मानवी बुद्धीचा, मानवी मेंदूचा असा एक नियम असेल किंवा मानवी मेंदूला काल्पनिक जगात वावरायला खूप आवडत असावं माणसाला. इतिहासामध्ये रमायला माणसाला खूप आवडतं. स्वर्ग नरक हे अस्तित्वात नाहीत तरी पण माणूस त्याच गोष्टीच्या मागे धावतो. कदाचित बहुतेक मानवाच्या मेंदूची रचना म्हणा किंवा माणसाला काल्पनिक विहार करायला आवडतं कल्पनेमध्ये, ते ह्याचं कारण असू शकतं असं तुम्हाला वाटतं? त्याचं आपण थोडं मागच्याच प्रश्नामध्ये याचं उत्तर सापडते. कारण माणसाला पहिल्यांदा हे सांगितण्यात आलं की तुझ्या वाट्याला जे दुःख येते हे दुःख तुझ्या पूर्वजन्मीच्या पापाचं आहे आणि आम्ही सुखात राहतो, याचा अर्थ आम्ही पूर्वी फार पुण्य केलेलं आहे. आणि म्हणून या भोळ्या बाबड्या समाजाला भ्रामक बनवण्यात आलं. म्हणजे एका वाक्यात सांगायचं असेल तर भूल देऊन हूल उठवणे, एक ग्रामीण भाषेमध्ये शब्द चालतो. डॉक्टर शस्त्रक्रिया करायची असेल ती एकदा भूल दिलं की माणसाची संवेदना हरवत असते आणि बुद्धी त्या ठिकाणी कुंठित होत असते. त्याच पद्धतीनं श्रीमंताला नरकाची भीती आणि गरीबाला श्रीमंतीची आशा दाखवली आणि दोघाला लुटण्याचं काम व्यवस्थेने केलेलं आहे. आणि म्हणून माणसाला सुख तर प्रत्येकाला हवं असतंय, पण ह्यांनी कर्मकांडात सुख दाखवण्याचं काम केलं. आमच्या संतांनी सुख जे दाखवलं, संतांनी त्यांच्या कामात सुख दाखवण्यात आलं. म्हणजे कामामध्ये काम काही म्हणा राम राम, संत म्हणाले कामाशिवाय या ठिकाणी न सांगता करी सर्व काम, साधू संताचा पांडुरंग काम करणारा संतांनी दाखवला. आणि ह्यांनी मात्र त्यांच्या वारकऱ्यालाच कर्मकांडात घातलं. आणि आज वारकरी, उदाहरणार्थ वारकरी आज कष्टापासून दूर गेलेले आहे, वारकरी शेतीपासून दूर गेलेले आहे. म्हणजे जोपर्यंत वारकरी शेतीत होता तोपर्यंत शेतीचे प्रश्न मांडले जात होते. आज हा अचानक पद्धतीनं एवढा कर्मठ बनायला लागलेला आहे की हळूहळू याचं रूपांतर प्रतिक्रांतीवाद्याच्या छावणीत जातो आहे. हे सगळ्यात अत्यंत वाईट अवस्था आहे. कारण एक आपला पक्ष जो आहे, आपली बाजू जी आहे, तुकोबाराय म्हणत होते माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. युद्धाच्या ठिकाणी आपला सैनिक कोण आहे, परसैनिक कोण आहे ह्याची निवड केली पाहिजे. आणि अशी वारंवार हॅमरिंग केल्यानंतर कळणारा माणूस सुद्धा भ्रमित होतो. आणि हा समाज तर शेती, खेड्या पाड्या, वस्ती तांड्यावरती राहणारा या समाजाचा बुद्धिभेद केला जातो आणि बुद्धिभेद केल्यामुळे समाज फसतो. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून याला बाहेर काढणारा वर्ग आवश्यक आहे.